नमस्कार मंडळी. आजकाल आपण सगळेच बातम्यांमध्ये पाहतोय जगभरात चाललेल्या युद्धाच्या परिस्थितीमुळे अनेक गोष्टींची टंचाई निर्माण झाली आहे आणि त्याचा परिणाम आपल्या रोजच्या आयुष्यावरही होत आहे. विशेष करून गॅस सिलेंडरचा तुटवडा आता सगळ्यांनाच जाणवायला लागलाय. कधी मिळेल, किती दिवस चालेल, ही काळजी प्रत्येक गृहिणीच्या मनात आहे. पण काळजी करू नका. आज मी तुम्हाला असे काही सोपे आणि उपयोगी उपाय सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही तुमचा गॅस खूप जास्त दिवस टिकवू शकता. म्हणून हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. प्रेशर कुकरचा जास्त वापर करा. भाजी, डाळ, भात शक्य तितकं कुकरमध्येच शिजवा. कुकरमुळे 40 ते 50% गॅस वाचतो. भिजवून मगच शिजवा. डाळी, कडधान्य, तांदूळ आधी 20 ते 30 मिनिटे भिजवून ठेवा. यामुळे ते पटकन शिजतात आणि गॅसही कमी लागतो. शक्यतो कडधान्य रात्रीच भिजवावे. झाकण वापरणे विसरू नका. जेवण शिजवताना नेहमी झाकण ठेवा. पदार्थ उघडं ठेवून शिजवलं तर गॅस जास्त खर्च होतो. मध्यम आचेवर स्वयंपाक करा. जास्त आचेवर स्वयंपाक केल्याने पदार्थ लवकर शिजतो असं वाटतं, पण गॅस वाया जातो. मध्यम आचेवर स्वयंपाक करणं सर्वात योग्य आहे. भांडी कोरडी ठेवा. ओले भांडे गॅसवर ठेवले तर आधी पाणी सुकवायला गॅस खर्च होतो. म्हणून भांडी कोरडी करूनच वापरा. योग्य आकाराची भांडी वापरा. लहान बर्नरवर मोठं भांडं ठेवू नका किंवा मोठ्या बर्नरवर लहान भांडंही ठेवणं टाळा. त्यामुळे गॅस वाया जातो. एकाच वेळी तयारी करा. किचनमध्ये काम करताना आधी सगळं कापून तयारी करून मगच गॅस चालू करा. मध्ये मध्ये तयारी करत बसलात तर गॅस जास्त खर्च होतो. त्यामुळे पदार्थासाठी लागणारे सर्व साहित्य जवळ घेऊनच गॅस चालू करा. फ्लेम कमी जास्त योग्य ठेवा. भांडे गरम झाल्यावर फ्लेम कमी करा. नेहमी फुल फ्लेमवर ठेवण्याची गरज नसते. स्टोव्ह स्वच्छ ठेवा. बर्नरमध्ये घाण असेल तर फ्लेम नीट येत नाही आणि गॅस जास्त खर्च होतो. म्हणून नियमित साफसफाई करा. उरलेला उष्णता वापरा. गॅस बंद केल्यानंतरही भांड्यात उष्णता राहते. त्या उष्णतेतच पदार्थ पूर्ण शिजू द्या. यामुळे गॅस वाचतो. आठवड्याचा मेन्यू प्लॅन करा. दररोज काय बनवायचं हे गॅस चालू करून विचार करण्यापेक्षा आधीच आठवड्याचा मेनू ठरवा. यामुळे वेळ आणि गॅस दोन्हीही वाचतात. एकाच वेळी जास्त पदार्थ बनवा. एकाच वेळी भाजी, डाळ, भात बनवले तर गॅस कमी लागतो. वेगवेगळ्या वेळेला बनवल्यास गॅस जास्त खर्च होतो. त्यामुळे कुकरमध्ये डाळ आणि भात एकत्रच लावा. यामुळे गॅसची बचत होते. उकळलेलं पाणी वापरा. भाजी किंवा डाळ शिजवताना गरम पाणी वापरलं तर शिजायला वेळ कमी लागतो. लहान बर्नरचा वापर करा. ज्या पदार्थाला कमी आच लागते त्यासाठी नेहमी छोटा बर्नर वापरा. फ्लॅट तळाचं भांडं वापरा. ज्या भांड्याचा तळ सपाट असतो त्यात उष्णता समान पसरते आणि गॅसही कमी लागतो. फ्रीजमधील पदार्थ आधी बाहेर काढा. फ्रीजमधून थेट गॅसवर ठेवलं तर जास्त वेळ लागतो. म्हणून 10 ते 15 मिनिट पदार्थ आधी बाहेर काढून ठेवावे. पातेल्याचा आकार योग्य ठेवा. जास्त मोठ्या पातेल्यात कमी पदार्थ शिजवू नका. उष्णता वाया जाते. त्यामुळे जेवढा पदार्थ असेल तेवढंच भांडं वापरा. वारंवार पदार्थ ढवळू नका. वारंवार झाकण उघडल्याने उष्णता बाहेर जाते आणि गॅसही जास्त लागतो. इंडक्शन किंवा इलेक्ट्रिक पर्याय वापरा. कधी कधी चहा, दूध गरम करायचं असेल तर इंडक्शन वापरल्याने गॅस वाचतो. थर्मासचा वापर करा. पाणी किंवा दूध वारंवार गरम करण्यापेक्षा एकदाच गरम करून थर्मासमध्ये ठेवा. त्यामुळेही गॅस वाचायला मदत होते. उरलेला पदार्थ योग्य प्रकारे गरम करा.
वारंवार गरम करण्याऐवजी एकदाच गरम करा आणि खा. जाड तळाची भांडी वापरा. जाड तळाच्या भांड्यात उष्णता जास्त वेळ टिकते, त्यामुळे गॅस कमी लागतो. बर्नरची फ्लेम तपासा. निळी फ्लेम असेल तर गॅस योग्य जळतो. पिवळी फ्लेम असेल तर गॅस वाया जातो, त्यामुळे बर्नर साफ करा. गॅस लीक तपासा. गॅस लीक असेल तर नकळत गॅस वाया जातो. वेळोवेळी गॅस तपासले पाहिजे. छोट्या कामांसाठी गॅस चालू करू नका. फक्त 1 कप चहासाठी वारंवार गॅस चालू करणं टाळा. एकत्र करूनच करा. झटपट रेसिपी निवडा. ज्या रेसिपी लवकर होतात त्या निवडल्यास गॅस वाचतो. कुकिंग टायमर वापरा. जास्त वेळ गॅस चालू राहू नये यासाठी टायमर लावावे, त्यामुळे गॅस वाचण्यास मदत होते. कधीही घराच्या बाहेर पडण्यापूर्वी सिलेंडर बंद करूनच बाहेर पडावे. चुकून जरी गॅस चालू राहिला असेल तर तोही बंद होतो. बर्नर आणि रेग्युलेटर चेक करा. जुने किंवा खराब बर्नर जास्त गॅस घेतात. वेळेवर बदल करा. उकळल्यावर आच कमी करा. पाणी किंवा दूध उकळलं की गॅसची फ्लेम लगेच कमी करावे. प्रेशर कुकरमध्ये मल्टी कुकिंग करा. एकाच कुकरमध्ये वर खाली भांडी ठेवून 2 ते 3 पदार्थ एकत्र शिजवा. त्यामुळे गॅस वाचण्यास मदत होते. तर मंडळी, आजची परिस्थिती आपल्या हातात नाही, पण आपण थोडीशी शहाणपणाने वागलो तर आपल्या घरचा खर्च आणि गॅस दोन्हीही आपण वाचवू शकतो. हे छोटे छोटे उपाय कदाचित साधे वाटतील, पण रोज वापरले तर खूपच मोठा फरक पडतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर फक्त स्वतःपुरतं ठेवू नका. तुमच्या मैत्रिणी, कुटुंबीय, शेजाऱ्यांनाही नक्की शेअर करा, कारण कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणाचं तरी एक सिलेंडर वाचू शकतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच उपयोगी टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत भेटूया अशाच छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.